आपण आणि त्याच्यामध्ये वाचणार आहोत. 19वा अध्याय काढू आपण आणि त्या वचनामध्ये परमेश्वर आपल्याला काय सांगत आहे ते आपण बघणार आहोत. 19वा अध्याय काढा उत्पत्ती. 19वा अध्यायामध्ये वाचूया आपण. मग संध्याकाळी ते दोघे दूत सदोमास आले, तेव्हा लोट सदोमाच्या वेशीत बसला होता. त्यास पाहून लोट उठून सामोरा गेला आणि भूमीपर्यंत तोंड लावून त्याने त्यास नमन केले. तो त्यास म्हणाला, पहा महाराज, आपल्या दासाच्या घरी येण्याची कृपा करा. आजची रात्र राहा, पाय धुवा व सकाळी उठून मार्गस्थ व्हा. पण ते म्हणाले, नाही, आम्ही रात्रभर रस्त्यातच मुक्काम करू. पण त्याने त्यास फारच आग्रह केल्यावरून ते त्याच्या बरोबर त्याच्या घरी गेले. त्याने त्यांच्यासाठी भोजन तयार केले. त्वरा कर, तिकडे पळून जा, कारण तू तेथे जाऊन पोहोचेपर्यंत मला काही करीता येत नाही. यावरून त्या नगराचे नाव सोर, याचा अर्थ लहान असे पडले. एका लहान गावात नेलं. कुठं नेलं? बोला, कोणत्या गावात नेलं? म्हणजे लहानसं गाव आपल्याला साधं समजायचं का? हा, प्रेज द लॉर्ड. परमेश्वर जर एक लहान गावामध्ये आपल्याला घेऊन जात आहे. काय गावाचं नाव आहे? सोर. ते सोर जरा वेगळं वाटतंय ना. हा, सोर म्हणजे एक त्याला एका चांगल्या ठिकाणी परमेश्वराने नेलेला आहे. पहिला तो कोणाच्या इच्छेने आलेला होता? स्वतःच्या इच्छेने. अब्राहम म्हटला की तुला कोणता देश पाहिजे? तो म्हणला, नाही, मला इकडे जायचं आहे. अब्राहम म्हटला, तू पूर्वीला जाशील तर मी काय जाणार आहे? दक्षिण, पूर्व, पश्चिमेला जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही हालेलुया बोलले तर मला पण काय मिळेल? थोडीशी चार्जिंग मिळणार आहे. पण तुम्ही बोलणार नाही तर मला असं समजेल की तुम्हाला आनंद नाहीये. तुम्हाला आनंद आहे का? मग आनंद असेल तर आपल्या आवाजामध्ये पण आनंद काय होणार आहे? दिसून येणार आहे. क्या त्या सोर मध्ये आणि पुढे 23 वचनामध्ये सांगितलं, लोट सोरात जाऊन पोहोचतो तो पृथ्वीवर सूर्योदय झाला. तेव्हा परमेश्वराने सदोम व गोमोरा यावर गंधक व अग्नी यांचा वर्षाव आकाशातून केला आणि ती नगरे आणि ती सर्व तळवट, त्या नगरातले सर्व रहिवासी आणि तेथे जमिनीत उगवलेले सर्व काही याचा त्याने नाश केला. पण लोटाची बायको त्याच्या मागून चालली होती. ती मागे पाहत राहिली, तो ती मिठाचा खांब झाली. इकडे अब्राम मोठ्या पहाटेस उठून जेथे तो परमेश्वरापुढे उभा राहिला होता त्या ठिकाणी गेला. त्याने सदोम व गोमोरा आणि अवघा तळवटीचा प्रदेश याचकडे नजर फेकली. तो पहा, त्या प्रदेशातून बायबल मध्ये काय सांगितलं की पुढं लोट सोरात जाऊन पोहोचतो तो पृथ्वीवर सूर्योदय झालेला आहे. सूर्योदय या शब्दाचा अर्थ काय आहे? सूर्योदय म्हणजे सकाळ जाईल. हा, प्रेज द लॉर्ड. सूर्योदय झालेला आहे. त्या मराठी बायबल मध्ये लोट सोर गावात पाऊल टाकीत असताना सकाळ झाली. सकाळ झाली आणि सकाळ झाल्यानंतर सूर्य प्रकाशू लागलेला आहे. आणि सकाळी सकाळी परमेश्वराचा प्रहार कोणत्या देशावर झालेला आहे? सदोम आणि गमोरामध्ये. का सदोम आणि गमोरामध्ये झाला? का सदोमाचा नाश केला परमेश्वराने? सांगा ना. बायबल मध्ये सांगितलं की सदोम आणि गमोरामध्ये काय झालेलं आहे? पाप वाढलं. म्हणून त्याच्यामध्ये सांगितलं की 18वा अध्याय आणि त्याच्यामध्ये 16 ते काही वचन आहे. त्याच्यामध्ये बघा. नंतर ते पुरुष तेथून उठून सदोम नगराकडे जाण्यास निघाले आणि अब्राम त्यास वाटेस लावण्यास गेला. परमेश्वर म्हणाला, मी जे करणार आहे ते अब्रामापासून लपून परमेश्वराने त्याचा सेवक जो आहे अब्राम, त्या अब्रामापासून काय लपून नाही ठेवलं. तुम्हाला माहिती आहे का? आज आपल्याला वाटतं की पास्टर सांगतात काहीतरी वेगळं सांगत. आता त्याच्या पुतण्याला पण वाटलं असं. पुतण्याला वाटलं असं की आता माझा चुलता मला काहीतरी वेगळं सांगत आहे. आता तुम्ही कोणी मला चुलता म्हणत आहे, कोणी अंकल म्हणत आहे, कोणी पास्टर म्हणत आहे, कोणी ब्रदर म्हणत आहे, कोणी काय काय म्हणत आहे. पण या तुमच्या पित्याला, तुमच्या चुलत्याला, तुमच्या सेवकाला सांगणारा कोण आहे? परमेश्वर. त्याच्यापासून काहीच लपवत नाहीये. देवाचे जे सेवक आहेत त्या सेवकापासून परमेश्वर काहीच लपवत नाही. शेजारच्याला सांगा हालेलुया. हे कोणाला माहित नव्हतं? लोटाला माहित नव्हतं. लोटाला माहिती नाही, ते कोणाला माहिती?
अब्रामाला माहिती. तुम्ही आहे का माझ्या बरोबर? हा, तुम्ही जर असले तर तुमच्या हालेलुयाचा आवाज येणार आहे. Praise the Lord. काय सांगितलं की परमेश्वर म्हणाला, मोठ्याने वाचा जरा. परमेश्वर म्हणाला, मी जे करणार आहे ते अब्रामापासून लपवून ठेवू काय? कारण त्याचे मोठे व समर्थन राष्ट्र खात्रीने होणार आणि त्याच्याद्वारे पृथ्वीवरील सर्व राष्ट्र आशीर्वादित होणार. मी त्याची निवड केली आहे ती अशासाठी की त्याने आपल्या लेकरास व आपल्या पश्चात आपल्या घराण्यास आज्ञा द्यावी आणि त्यांनी न्यायनीतीने वागण्यासाठी परमेश्वराचा मार्ग आचरावा आणि हे अशासाठी की परमेश्वर अब्रामाविषयी जे बोलला ते त्याने त्यास प्राप्त करून द्यावे. मग परमेश्वर म्हणाला, सदोम व गमोरा यांच्याविषयीची ओरड फारच झाली आहे व खरोखर त्यांचे पाप फार भारी आहे, म्हणून त्यांच्याविषयीची जी ओरड माझ्या कानी आली आहे तशीच त्यांची करणी आहे की काय हे पाहावयास मी खाली जातो. तसे नसेल तर मला कळून येईल. तिथून ते पुरुष वळून सदोमाकडे चालते झाले, पण अब्राम तसाच परमेश्वर. बायबल मध्ये सांगितलं की परमेश्वरा पुढे सदोमाची गमोराची काय केलेली आहे? ओरड. कोणत्या गोष्टीची ओरड केलेली आहे? म्हणजे तो सदोम आणि गमोरा जे गाव आहे ते आज परमेश्वराच्या पुढे त्यांचं पाप काय झालेलं आहे? गेलेलं आहे. काय उघडं पडलं ते गावाचं? पाप. आज त्यांचं पाप परमेश्वरापुढे जातं. तुमचं माझं पाप जाणार नाही का? हा, तुम्ही आणि मी काय करतो परमेश्वरापर्यंत जाणार नाही का? पण परमेश्वर काय करत आहे? एक सेवकाला उभं करून त्या लोकांना काय करत आहे? जे नीतिमान लोक आहे त्याच्यामध्ये नीतिमान फक्त कोण होतं? लोट, त्याची पत्नी आणि त्याच्या 2 मुली. अजून पण काही त्याच्या मुली होत्या, जावई होते, पण ते काय झालं? ते ऐकत नसणारे. प्रेस लॉर्ड. ऐकत जे नसणारे लोक कुठं सापडले? बरं ना, ऐकत नसणाऱ्या लोकांचा काय झालेला आहे? नाश झालेला आहे. आपण किती वेळेस लोटाने जाऊन त्याच्या जावायला सांगितलेलं आहे, मुलीला सांगितलेलं आहे, पण त्यांनी काय केलेलं आहे? त्यांनी त्या आपल्या बापाचं ऐकलेलं नाहीये. त्या जावयाने काय केलेलं आहे? आपल्या सासऱ्याचं ऐकलेलं आहे. सासरा कसा आहे? बायबल मध्ये सांगितलं सासरा तो लोट जो आहे तो कसा आहे? नीतिमान व्यक्ती आहे. प्रेज द लॉर्ड. आणि देवाचा भय धरणारा व्यक्ती आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण तो परमेश्वराच्या मार्गाने, बायबल मध्ये सांगितलं की लोट हा परमेश्वराच्या मार्गाने चालणारा व्यक्ती, तो मागा वागणारा व्यक्ती नाहीये. हालेलुया. तुम्ही आणि मी मागा वागणारे व्यक्ती असेल तर आज सगळ्यात महत्वाचं की आपल्याला या संसाराकडे पाहायचं नाही. आपल्याला सदोम आणि गमोराचे लोक काय केलं? नुसतं त्यांना पाप आवडू लागलं. त्यांना काय आवडू लागलं? त्यांना चुकीच्या गोष्टी आवडू लागल्या. चुकीच्या गोष्टीसाठी त्यांनी कोणाला सोडून दिलेला आहे? देवाला सोडून दिलेला आहे. पण लोटाने सोडलेला आहे का? लोटाने अजिबात सोडलेलं नाहीये. त्याने देवाची काय पाळलेली आहे? आज्ञा पाळलेली आहे. देवाचा देवदूत आला आणि त्याला सांगितलं की आता तुला काय करायचं आहे? या सदोम आणि गमोरामधून बाहेर निघायचंय, कारण की परमेश्वराचा अग्नी तर गंधकीत होणार आहे. हालेलुया. बोला हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये सांगितलं की तो जात असताना 26 वचनामध्ये काय सांगितलं? पण लोटाची बायको त्याच्या मागून चालली होती. ती मागे पाहत राहिली, तो ती मिठाचा खांब झाली. काय झाले ती मिठाचा? काय बघत असताना? माग बघत असणाऱ्या लोकांचं काय होणार आहे? चांगलं होणार आहे का त्याचं? आणि अगोदर काय सांगितलं देवाने? 19:17 वचनामध्ये काय सांगितलं? त्यांना बाहेर आणल्यावर दूत त्यास म्हणाला, आपला जीव घेऊन पळ, मागे पाहू नको व खोऱ्यात कोठे थांबू नको, डोंगराकडे पळ काढ, नाहीतर तुझा संहार होईल. तुझा काय होणार आहे? सहन होणार आहे. कस काय सहन होणार आहे? तू जर मागे पाहिलं तर तुझा काय होणार आहे? नाश होणार आहे. आजचे लोक तेच आहे. बायबल मध्ये सांगितलं नांगराला हात घालणारे लोक जर माग पाहत असेल तर ते लोक माझ्या दृष्टीने काय नाहीये? काय आज्ञा आहे परमेश्वराची? बोला ना, काय आज्ञा सांगितली त्यांनी? माग पाहू नकोस. तुमच्या आणि माझ्या जीवनात माग ऑप्शन नाहीये. परमेश्वराच्या कृपेमुळे आपण पुढचंच बघणार आहे, मागचं बघणार नाही. मागचं बघणारे काय जुनं, काय लोक तसंच करतात, जुनं उकरून काढत बसतात. मागची ती अशी बोलली ना, मग तसं करता करता त्यांचं भांडण जातं कोर्टामध्ये. कोर्टामधून पर डिवोर्सची वेळ येते, पती पत्नीचं भांडण. मागं व्हायला सांगितलं का? मागचं काढत बसते.
अरे माग काय नाश ठेवलेला आहे, माग काय आहे त्रास आहे, माग काय अग्नी आहे, माग काय गंधक आहे. अग्नी आणि गंधक परमेश्वर तुम्हाला दाखवणार नाही, तुम्हाला आणि मला परमेश्वर आशीर्वाद दाखवणारा देव आहे. काय दाखवणार आहे? अग्नी आणि गंधक पायासाठी आपल्याला जी डोळे दिलेले का परमेश्वराने? नाश पाहायला परमेश्वराने तुम्हाला मला डोळे दिलेले आहे का? देव म्हणतो पुढे बघ, पुढे मी तुझ्यासाठी आशीर्वाद ठेवले. माग पाहायला लावलं नाही. एवढी मोठी आज्ञा होती तरी ती बाईनी पुढे पाहत बसली, माग पाहत बसली. आपण पण माग पाहतो. चर्च पुढे चालू आहे, माग काय? अरे माग काय? तुला पुढे आयुष्य आहे, मला पुढे आयुष्य आहे, पुढे आशीर्वाद आहे, पुढे समोर एक तुम्हाला छोटस गाव मिळणार आहे. त्या छोट्याशा गावामध्ये जमीन मिळणार आहे, जागा मिळणार आहे. ओ ते तुमच्या मालकीचं असणार आहे. हे कोण देणार आहे? परमेश्वर देणार आहे. जर तुम्हाला आशीर्वाद पाहिजे तर तो परमेश्वर म्हणतो पुढे बघ. हालेलुया. माग पाहू नकोस. लहानपणी काय झालेलं ते आठवतं आपण, आणि त्याचे लहानपणाचं भांडण पर म्हातारपर्यंत घेऊन टाकतो. कुणाचं भांडण अरे सोड म्हणलं, माग पाहू नकोस. परमेश्वर बायबल मध्ये काय शब्द सांगितलं? जुने ते होऊन गेले, हा कुठं सांगितलं वचन? करीन करायच्या पत्रामध्ये काढा. मला सापडलं तर मला पण सांगा. पहिले करीन 5वा अध्याय, सॉरी दुसरे करीन. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने होऊन गेले, पहा ते नवे झालेलं आहे. तुम्ही आणि मी काय झालेलं आहे? नवीन झालेलं आहे. तुम्हाला आणि मला नवं करणारा कोण आहे? परमेश्वर आहे. जुन्यामधून तो काढलेला आहे, जुन्या अपराधामधून तुम्हाला मला बाहेर काढलेला आहे, जुन्या शापामधून तुम्हाला मला बाहेर काढलेला आहे. माग पाहायचं नाही. माग पाहणारे काय? कुत्रा आणि डुकर आहे. माग पाहणारे कोण आहे? कुत्र काय करतात? खाऊन घेतलेले, काय केलेले? सगळं वकलेलं आहे. जुनं काय आहे? वकून टाकलेलं आहे. जुनं तुम्ही आणि मी काय झालेलं आहे? क्लीन झालेलं आहे. कोणाच्या नावामध्ये क्लीन झालेलं आहे? ओ पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावात क्लीन झालेलं आहे. परत आपण काय करत आहे? चाटत आहे. जुन्या जीवनातून परमेश्वराने तुम्हाला बाहेर काढले. मागे वळायला परत लावलेलं नाही परमेश्वराने. मागे जर वळत असताल तर मिठाचा खांब तुमची जिंदगी कायमची स्थिर होऊन जाणार आहे. हालेलुया. मिठाचा खांब व्हायचं का आपल्याला? अजूनपर्यंत तसंच येते, मिठाच्या कामाची येते. तिचं सगळं स्टॉप झालं. मागं पाहत बसली. बायांचं असंच असतं, मागच पाहत बसते संसाराकडे. काय संसाराकडे? जग व जगातल्या गोष्टीवर प्रीती करू नका. जग व जगातल्या गोष्टीवर प्रीती करत असेल तर त्याच्या ठाई पित्याची प्रीती नाही. वाचा तुम्ही पहिले वाल काढा. पहिले याचा दुसरा अध्याय आणि 15 वचनामध्ये सांगितलं, जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करीत असेल तर त्याच्या ठायी पित्याची प्रीती नाही. कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची पुशारकी ही पित्यापासून नाही तर जगापासून आहे. प्रेज द लॉर्ड. काय सांगितलं? माग संसाराकडे पाहत असेल, संसार म्हणजे काय सांगितलं? जगावर. आणि सेकंड नंबर जगातल्या गोष्टीवर तिकडं पाहत बसलेले आहे. माग पाहायला परमेश्वर तुम्हाला मला देत नाहीये. कारण की तो तुमचा आणि माझा परमेश्वर जगातला नसून जग त्याच्या ताब्यात आहे. व सगळ्यात महत्त्वाचा तो तुमचा आणि माझा पिता स्वर्गीय पिता आहे. तुम्हाला मला इथं पण स्थान आहे आणि स्वर्गामध्ये पण स्थान आहे. या वस्तूवर प्रीती करायला लावलेले परमेश्वराने. हालेलुया. जगातलं काय आहे? जगात 16 वचनामध्ये काय सांगितलं? कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे काय आहे? जगातलं आहे म्हणजे देहाची वासना आहे. त्यानंतर काय सांगितलेलं आहे?
डोळ्याची वासना आहे. त्यानंतर काय सांगितलेलं आहे? संसाराविषयीची काय हुशारकी आहे. तिच्यापासून नाही. हालेलुया. कशापासून नाही? माग व्हायचं का मग? जगात पाहायचं का मग? हा, जगामध्ये पाद बसलं, जगामध्ये पाद बसलं तर जगातच राहावं लागेल. प्रेज द लॉर्ड. आणि त्या लोकांमध्ये देवाची उपस्थिती नाहीये. हालेलुया. देवाचं काही महत्व नाही. प्रार्थनेला यायचं आणि माग पाद बसायचं. प्रार्थनेला यायचं, जगामध्ये पाद बसायचं. प्रार्थनेला यायचं, काय करत बसायचं? साऱ्या दुनियाकडे लक्ष आपलं असतं. प्रेज द लॉर्ड. प्रार्थनेकडे यायचं आणि काय करत बसायचं? आपल्या पापाकडे पाद बसायचं. आज आपल्याला पापाकडे पाद बसणार आहे तर देवाचा अग्नी आणि गंधक आपल्यावर काय होणार आहे? उतरून येणार, नाश होणार आहे. मागं पाहायचं का? प्रेज द लॉर्ड. मागे पाहिल्यावर देवाने सांगून सुद्धा आपण काय करतो? देवाची आज्ञा, देवाचे वचन आपल्याला सगळे माहिती आहे. सगळं माहिती असून आपण काय करत बसत आहे? मागे पाहत बसत आहे. यहूदा इस्करियोत सारखं. प्रेज द लॉर्ड. कोणासारखं? यहूदा इस्करियोत सारखं. आणि लॉटची बायको काय केलं? आपलं तिचं कोणाचं काय केलं का? परमेश्वराच्या आज्ञा पाळणारे लोक पुढे 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 जाणार आहे. परमेश्वराच्या आज्ञा पाळणारे लोक आशीर्वाद घेत जाणार आहे. परमेश्वराचे लोक जे आज्ञा पाळणारे लोक, माझा विषय काय? जे लोक देवाचं ऐकतात ते पुढे जातात. तुम्हाला माहिती का? शाऊल नावाचा 5 नंबरचा राजा झाला, पण परमेश्वराच्या दृष्टीने त्यांनी काय केलेलं आहे? पाप केलं. परमेश्वराने सांगितलं त्या गावातलं काही घ्यायचं नाही, त्या गावातलं संपूर्ण तुला काय करून टाकायचं आहे? नाश करून टाकायचं आहे. तिथं जे त्यांनी काय आणले? त्या राजाला पकडून आणलं आणि त्यांनी काय पकडून आणलं? तिथून सगळे मेंढर काय आणले त्याने उचकून आणले. पण परमेश्वराचा राग त्याच्यावर आला. परमेश्वर म्हणतो मी तुला राज्य पदावरून काय करून टाकले? सुधारून टाकलेला आहे. तर परमेश्वराच्या आज्ञा मोडून आपण मागे पाहत असेल तर आपलं आयुष्य आशीर्वादित होणार नाही. पुढे पाहिल्याने काय होणार आहे? बरं ना, शेजारच्याला सांगा पुढे पाहिल्याने काय होणार आहे? शेजारच्याला म्हणा तुला आशीर्वाद पाहिजे का? मग पुढे पुढे चालत चला. माग पाहत बसू नका जगामध्ये. जगातल्या लोकांकडे पाहत बसू नका. अरे तिथं मी हे ठेवलेलं होतं, तिथं अमुक ठेवलेलं होतं, अमुक ते ठेवलेलं होतं, त्याच्याकडे पाहत बसू नका. देव सांगतो त्या दिशेने जा. देव तुमच्यासाठी कोणती दिशा परमेश्वराने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी काय केलेले? आशीर्वादाची केलेले. पुढे चला, मागे चला, पुढे चला, इकडे चला, तिकडे चला. हर एक दिशेला परमेश्वर तुम्हाला काय ठेवले? आशीर्वाद ठेवलेला आहे. येशूच्या मार्गावर चालल्यावर. प्रेज द लॉर्ड. कोणाच्या मार्गावर चालल्यावर? जेव्हा कृष्ण वर्तमान काढूया आपण. येता 12वा अध्याय. आपण ते यहूदा इस्करियोतकडे जाऊ. 12वा अध्याय काढू आपण. 12वा अध्याय आणि 3 ते 8 वचनामध्ये काय सांगितलं? तेव्हा मरियमने अर्धा शेर 1 पासून वाचा. मग येशू वल्हांडणाच्या पूर्वी 6 दिवस बेथानीस आला. ज्या लाजराला येशूने मेलेल्यातून उठविले होते तो तेथे होता. म्हणून त्यांनी तेथे त्याच्यासाठी जेवणावळ केली. तेव्हा मार्था वाढीत होती आणि लाजर त्याच्या पंक्तीत बसणाऱ्यांपैकी एक होता. तेव्हा मरियमने अर्धा शेर शुद्ध जटामासीचे मौल्यवान सुगंध तेल घेऊन येशूच्या चरणास लावले आणि आपल्या केसांनी त्याचे चरण पुसले. तेव्हा ते सुगंधी तेलाच्या वासाने घर भरून गेले. मग त्याच्या शिष्यांतील एक जण यहूदा इस्करियोत जो त्याला धरून देणार होता तो म्हणाला, हे सुगंधी तेल 300 रुपयास विकून ते गरिबास का दिले नाही? त्याला गरिबाची काळजी होती म्हणून तो हे म्हणाला. असे नाही तर तो चोर असून त्याच्याजवळ डबी होती व तिच्यात जे टाकण्यात येईल ते तो चोरून घेईल म्हणून तो असे म्हणाला. ह्यावरून येशूने म्हटले, हिच्या वाटेत जाऊ नका. माझ्या उत्तर कार्याच्या दिवसासाठी ते तिला ठेवू द्या. कारण गरीब काही लोक असे असतात. कोणावानी? यहूदावानी. देवाबरोबर राहून काय करायचं? माग पाहायचं. माग पाहणं म्हणजे काय? राहून पाहणारे म्हणजे काय? चोरी करणारे लोक. कशाची चोरी करणारे? देवाच्या वेळाची चोरी करून टाकायची. प्रेज द लॉर्ड. देवाचा वेळ कोणाला द्यायचा?
लोकांना द्यायचा. देवाचा वेळ कोणाला द्यायचा? पाहुण्यांना द्यायचा. देवाचा वेळ कोणाला द्यायचा? ते लोक कशासारखे आहेत? युदा इस्कर सारखे आहेत. ते मिठाच्या खावाप्रमाणे काय होणार आहे? पुढे पण जाणार नाही आणि मागे पण जाणार नाही. एकाच ठिकाणी राहणारे बदल होणारच नाहीये. त्यांच्या आयुष्य आशीर्वाद काय होऊन जाणार? थांबून जाणार आहे, स्टॉप होऊन जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. याच्यामध्ये कोणाचं नुकसान झालं? युदाने काय केलं? येशू बरोबर राहू 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 काय करायचा? त्याच्याबरोबर काय बायबल मध्ये सांगितलं. त्याच्याकडे काय होती? एक डबी होती. त्या 6 वचनामध्ये सांगितलं त्याला गरिबाची काळजी होती म्हणून तो हे म्हणला असे नाही, तर तो चोर असून त्याच्याजवळ डबी होती व तिच्या जे टाकण्यात येईल ते तो चोरून घेई म्हणून तो असे म्हणाला. प्रेज द लॉर्ड. त्या डबीमध्ये काय करायचा? येशू बरोबर हिंडायचा आणि हिंडून कोणाच्या गोष्टीत घुसलेला आहे? तो जगाच्या गोष्टीत घुसलेला आहे आणि जगाच्या गोष्टीमध्ये घुसून त्याचा काय झालेला आहे? नाश झालेला आहे. मागे पाहणार काय झालं? त्याचं फाशी घेतली. त्याने काय घेतली? फाशी घेऊन आणि त्याचं पोट फुटलेलं आहे. कोणामध्ये राहून? येशू बरोबर राहून. कुठं पाहत होता? माग पाहत होता, पैशाकडे पाहत होता. आता ह्या बाईने किती चांगली गोष्टी केली. काही लोक चर्चमध्ये असेच असतात. कुणी चांगलं केलं का? अरे कशाला केलं? तुला पैसे आले असते ना. यांनी काय म्हटलं इथं? वाचा ना त्याच्यामध्ये, वाचत चला जरा. हे सुगंधित तेल 300 रुपयास विकून. हे सुगंधित तेल कितीला गेले असते? 300 रुपये गेले. 300 रुपयाला गेलं असतं आणि तू कशाला येशूच्या पायावर टाकलं? म्हणजे काही लोक असेच असतात, येशू मध्ये येतात आणि लोकांना फूस लावून काय करत आहे? मागे नेण्याचा प्रयत्न करणार. कशाला केलं तू? कुणाला? त्या बाईला मागे नेण्याचा प्लॅन करतो तू. काय करतोय? तिला पण आणि अजून कोणाला पण? किती लोक होते तिचे? तुम्ही बोला. तुम्हाला माहिती नाही का? वाचलं नाही का तिथं? 12 अध्यायामध्ये बघा, वाचा. म्हणून त्यांनी त्यांच्यासाठी जेवणावळ केली. तेव्हा 1 वचनामध्ये 12:1 मध्ये मग येशू वल्लंडण्याच्या पूर्वी 6 दिवस बेथानीस आला. ज्या लाजराला येशूने मेलेल्यातून उठवले होते तो तेथे होता. म्हणून त्यांनी तेथे त्याच्यासाठी जेवणावळ केली. त्या जेवणावळीमध्ये कितीतरी लोक असतील. त्या लोकांमध्ये काय केलं पुढं? तेव्हा मार्था वाढत होती आणि लाजर त्यांच्या पंक्तीत बसणाऱ्यापैकी एक होता. तेव्हा मरियाने अर्धा शेर शुद्ध जटा मासेचे मौल्यवान सुगंधित तेल, म्हणजे मौल्यवान वस्तू तिने आणलेली आहे आणि तो काय म्हणतोय? किती रुपयाला जाणार आहे? 300 रुपयाला जाणार आहे. आता स्तब्ध बसू नका, एकमेकाला हलवा जरा. हलवा तुम्ही जरा व्यवस्थित बसा. हालेलुया. म्हणजे मला काय होतं? मला असं वाटतं तुम्हाला कळत नाही. काय केलं? किती लोक होत आहे तिथं? भरपूर लोक आलेले आहे आणि या लोकांमध्ये तो काय करत आहे? लोकांना माग पाहायला लावते. अरे यार, किती होत तेल? ते अर्धा शेर. त्याच्यामध्ये वाच 3 मध्ये वाच प्रमेला वाचू तिथं. तेव्हा मरियाने अर्धा शेर शुद्ध जटामाशीचे मौल्यवान सुगंधी तेल घेऊन येशूच्या पायावर ओतले. तेव्हा मरियाने अर्धा शेर शुद्ध जटामाशीचे तेल पुढे आणून टाकलेलं येशूच्या पायावर टाकून आलेला आहे आणि तो त्याची काय करत आहे? किंमत लावत आहे की आता हे किती रुपयाला गेले असते? 300 पेक्षा जास्त पैशाला गेले असते. म्हणजे तो तर मागे पाहतो तर पाहतो आणि दुनियाला पण काय करायला लावते? मागे पाहायला लावते. देवासाठी मागे नाही पाहायचं, देवासाठी करायला पुढे पाहिजे आपण. अर्धा काय तिने काय किती मौल्यवान गोष्टी केली तिने. मरियाने काय केलं? शुद्ध जटामाशीचे मौल्यवान सुगंधित तेल घेऊन येशूच्या चरणाला लावले आणि आपल्या केसांनी पाय काय केलेले आहे? त्याचे शरण पुसलेले आहे. प्रेज द लॉर्ड. किती महत्वाची गोष्ट आहे. तेल टाकलं पायावर. तुम्ही आपलं जीवन अर्पतो का आपण देवासाठी? आपण जीवन अर्पण नाही करत. अख्खा आयुष्य नको बाबा. ते प्रार्थना करायला गेले ना सगळं सोडावं लागतं. कुठं आपल्याला फंक्शनला जातात नाही, कुठं याला जातात नाही, काय नाही. हिने तिचं जीवनामधली जी मौल्यवान गोष्ट काय केलेली आहे? ओतून टाकली. आता ती म्हटली मला काय लोक असंच करतात. आता हे मला लागत आहे, आता हे मला लागत आहे. देवासाठी खरंच नाहीये. अरे तुझं
मौल्यवान जीवन देवासाठी दे. मागं पाहू नको संसाराकडे. आज तुम्ही धावत असता, तो देवाच्या खांबामध्ये जात असता, पुढे जात असता. हो, तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आहे त्या मौल्यवान गोष्टीकडे, मौल्यवान जीवनाकडे येशूकडे पाहायचं आहे, देवाकडे पाहायचं आहे, देवाच्या आज्ञाकडे पाहायचं आहे, देवाच्या विधी नियमाकडे आपल्याला काय करायचं पाहायचं आहे. हालेलुया. बोला हालेलुया. बोला सगळे बोला हालेलुया. हालेलुया. सगळ्यात महत्वाचं तिने तेल काय केलं, येशूच्या पायावर ओतलं. आणि पायावर ओतलं तर ओतलं स्वतःच्या कोणाच्या केसांनी काय केलेलं आहे? माग पाहिलं का तिने? हा, ती म्हटली का आता अरे नको देवाकडे जाता आता नको, आता एवढं काय करायची गरज आहे. म्हणजे तिने एकदम उत्तम गोष्ट केली. आणि हा युदा इस्करियोत तिथं काय करतो, तिला माग पाहायला लावते. प्रेज द लॉर्ड. तर तिने माग पाहिलं का? तुम्ही आणि मी या मंडळीमध्ये इथं मंडळीमध्ये असे काही लोक येतील ते देवासाठी करणारे लोक येतील. पण त्यांचा हिशोब लावत बसायचं का आपल्याला? हा हिशोबाचा आत्मा कुठे गेला? हा हिशोब लावणारा व्यक्ती कुठे गेला? बोला ना. हे हिशोब लावणारे व्यक्ती त्याचे पाऊल कुठे असतात? मागा असतात. तिने आपल्या संसाराकडे पाहत बसली, घराकडे पाहत बसली. आज परमेश्वराची आज्ञा पाहिली नाही. आपण तेच लोक आहे. आपण पैशाकडे पाहत बसतो, आपण घराकडे पाहत बसतो, आपण देवाच्या आज्ञा पाहत नाही. आज परमेश्वराने सांगितलेलं देशामध्ये, परमेश्वराने सांगितलेलं मार्गाकडे तुम्ही आणि मी पाहत नाही, चालत नाही. म्हणून आपलं जीवन शांत झालेलं आहे, स्टॉप झालेलं आहे. हालेलुया. हालेलुया. स्टॉप जरी झाला असेल तर परमेश्वराला माफी मागा. आपल्या जीवनामध्ये सगळं काही बंद झालं असेल, काय असेल जीवनामध्ये, पैशाचा मार्ग बंद झाला, स्टॉप झाले असेल, नोकरीचं स्टॉप झालं असेल, काय स्टॉप झाला असेल, उपासामध्ये बसा, प्रार्थनेमध्ये बसा, परमेश्वर सगळं तुमच्या पाठीमागे काय करेल, परत एकदा आणून देणारा देव आहे. हालेलुया. काय करायचं मग? हा, युदाप्रमाणे आपलं जीवन असलं पाहिजे का? हा, त्यांनी काय केलं? हा, त्या बाईला तिथं हिशोब लावत बसला. तो तेलाचा हिशोब. चर्च मध्ये काय त्याला काय खजिनदारचं काम दिलं का काय? हा, सांगा ना. हिशोब लावायला आता ही चटई कितीची असेल, हा, हे तेल कितीचं असेल, हे संसाराविषयीची काय आहे? हुशारकी आहे. आपल्याला त्याच्याकडे काय करायचं आहे? पाठ बसायचं नाही. आपण परमेश्वराच्या मार्गाने जर चाललो ना, त्याच्या मार्गानेच आपल्याला काय करायचं आहे? चालत चालायचं आहे. त्याच्यामध्ये परत एकदा जाऊ आपण उत्पत्तीमध्ये. हा, 19 आणि 27 कडे. इकडे 26 पासून पुढे वाचा. पण लोटाची बायको त्याच्या मागून चालली होती. ती मागे पाहत राहिली. तो ती मिठाचं काम झाली. इकडे अब्राम मोठ्या पहाटेच उठून जिथे तो परमेश्वरापुढे उभा राहिला होता त्या ठिकाणी गेला. त्याने सदोम व गमोरा आणि अवघा तळवटीचा प्रदेशाकडे नजर फेकली. तो पहा, त्या प्रदेशातून भट्टीच्या धुरासारखा धूर वर चालला होता. या प्रकारे देवाने त्या तळवटीतील नगराचा नाश केला. त्यावेळी देवाने अब्रामाची आठवण केली आणि लोट राहत होता तिथल्या नगराचा नाश करतेवेळी लोटाला त्या नाशातून वाचविले. लोटाला त्या नाशामधून कुणी बाहेर काढलेला आहे? परमेश्वर बाहेर काढणारा देव आहे. नाशामधून कोण काढणार आहे? परमेश्वर आहे. पापामधून बाहेर काढणारा कोण? परमेश्वर आहे. तो शापामधून बाहेर काढणारा कोण? परमेश्वर आहे. चांगल्या ठिकाणी नेणारा कोण आहे? परमेश्वर आहे. परमेश्वर तुम्हाला चांगल्या ठिकाणी नेईल, दुधामानाच्या प्रदेशामध्ये घेऊन जाईल. पण तुम्हाला मला मागं पाहायचं का? आशीर्वाद पाहिजे का? मागं बॅक पाहिल्यावर काय होईल? बॅक पाहिल्यावर बॅक पेन होईल. कोणता पेन होईल? बॅक पेन. कोणाला बॅक पेन झाला सांगा ना. लोटाच्या पत्नीला काय झालं? मागा बाज बसली. पण बायबल मध्ये सांगितलं की परमेश्वराने त्या शहराचा काय केला? नाश केला. आणि नाश केल्यानंतर केला त्यावेळेस अब्रामाची आठवण केली आणि लोट राहत होता तिथल्या नगराचा नाश करतेवेळी लोटाला त्या नगरातून
वाचवलेलं आहे. तुम्ही आणि मी कोणत्या शहरामध्ये राहू द्या, तुम्ही आणि मी कोणत्या गावामध्ये राहू द्या, पण तुमची आणि माझी नजर कुठं पाहिजे? परमेश्वराकडे पाहिजे. तुम्ही आणि मी कोणाकडे पाहणारे लोक पाहिजे? देवाकडे पाहणारे पाहिजे. जे लोक आपल्या देवाला ओळखतात ते बलवान होऊन थोर कृत्य करणारे लोक आहेत. तुम्ही आणि मी जर देवाकडे पाहत असेल तर अग्नी आपलं काय करणार नाही, गंधक आपलं काय करणार नाही, नाश आपला होणार नाहीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. सगळ्या सदोम आणि गमोराचा नाश झाला, पण लोटाचा आणि त्याच्या 2 मुलीचा नाश झाला का? नाही झाला. हा, बायको माग पाहणारी होती. आपण असे माग पाहायला लावायचं नाही आपल्या घरातल्या लोकांना. नाही. मागे पाहणारा म्हणजे काय? हा तू कर, काय कर, आता तुला बोलवलं ना प्रोग्राम, तू कर, आम्ही चालतो पुढं. अशा मधली ती बाई झाली. कशा मधली? हा, काही लोक असतात ना, आता ही 4 फॅमिली, आपली फॅमिली, मग फॅमिली म्हणून काय म्हणतात, आम्ही जातो पुढं. माझा त्यांचा कार्यक्रम तिथं आपल्याला करावं लागेल ना काहीतरी आपल्याला. हा, तिथं आपल्याला जेवण करावं लागेल. तिथं आपल्याला त्यांनी सांगितलेलं हे काय आहे, माग पाहिलेले लोक आहेत. म्हणजे आपण पुढे चालता चालता घरातले एखाद्या व्यक्तीला आपण काय करतो, माग पाहायला लावत आहे. लोटाने तर बोललं नाही माग पहा म्हणून, तिने माग पाहिलं. अरे निघलं तर निघा ना, काय पाहता त्या घराकडे? हा, त्या घराजवळ काय पडलंय ज्याच्यामुळे तुमचा नाश होणार आहे? लक्ष द्या इकडे बघा. या घरामुळे तुमचा माझा नाश आहे. काय पाहत बसता? ओ लोटाला कळालं की देवदूत मला घ्यायला आलेला आहे. ओ देवदूत घ्यायला आल्यानंतर तो निघत नव्हता. व देवदूताने त्याचे हात पकडलेले आहे. मुलीच्या आणि त्यानं घेऊन त्या नगरामधून बाहेर काढलेला आहे. काय त्या नगरामध्ये? परमेश्वर नाश करणार आहे. आणि त्या ठिकाणी मागोमाग ज्या गोष्टीमुळं, ज्या पापामुळे नाश होतो, ज्या सणामुळे, ज्या वारामुळे, ज्या जगातल्या नियमामुळे, जगातल्या गोष्टीमुळे जर नाश होत आहे, कशाला पाहायचं त्या नाशाच्या गोष्टीकडे? नाशाच्या गोष्टीकडे पाहत बसायचं का? कोण पाहत बसलं नाशाच्या गोष्टीकडे? इकडे बघा, लक्ष द्या. कोण पाहत बसलं? लोटाची बायको नाशाच्या गोष्टीकडे पाहत बसली, ज्या गोष्टीमुळे परमेश्वराचा क्रोध येणार आहे, ज्या गोष्टीमुळे देवाला क्रोध येत आहे. अशा ठिकाणामध्ये राहू नये आपण. अशा ठिकाणी आपल्याला राहायचं रे, अशा ठिकाणी आपल्याला जायचं रे. अशा ठिकाणाचे लोक आपले मित्र कंपनी नकोय. लोट म्हणला का आता माझा मित्र आहे, आता मित्रासाठी थांबतो. काही का लोक तशीच आहेत, माझा मित्र. अरे मित्राचा नाश होणार आहे त्याच्या चुकामुळे. त्याच्या चुकांमुळे परमेश्वर त्याचा नाश करणार आहे. आणि तू त्याच्या नाशाबरोबर तू सामील होऊन तुझा नाश करून घेतो का? तू पण वाच, तुझ्या मुलांना पण वाचव, तुझ्या लेकरांना पण वाचव. आणि परमेश्वर सांगतो ना स्वरामध्ये जायचंय. कारण की परमेश्वर वाईट वागणाऱ्या लोकांवर परमेश्वराचा क्रोध येत आहे. परमेश्वर तिथं काय करणार आहे? वाईट वागणाऱ्या लोकांचा नाश करणार आहे. कसा नाश करणार आहे? अग्नीची मधून, गंधकामधून तो काय करणार आहे? नाश करणार आहे. काय जगातल्या गोष्टी, जगात गोष्टीमध्ये पाप वाढलं तर काय होणार आहे? आपण त्याच्यात मिक्स व्हायचं का? कुठले नाही हो, आपल्या घरातलीच लोक आपल्याला नाशाचं कारण होतं. म्हणून आपल्याला ओळखायचंय. काय करायचंय? ओळखायचंय. परमेश्वराचा मार्ग आपल्याला समजला पाहिजे. परमेश्वराची वाट आपल्याला समजली पाहिजे. परमेश्वराने सांगितलेल्या दिशेनेच आपल्याला जायचंय. परत रिटर्न जायचं का? हा, रिटर्न जायचं का? रिटर्न केल्यानंतर काय आहे? ज्या गोष्टीवर देवाचा क्रोध येणार आहे. एखादी गोष्टी एक्झाम्पल, ह्या गोष्टीवर परमेश्वराचा क्रोध आहे. या गोष्टी समजा बायबलमध्ये सांगितलं चोरी करू नको. चोरी केल्यामुळे काय होतं? नाश होतो. खोटं बोलू नको, काय होतं? नाश होतो. परत मूर्ती पूजा करू नको, नाश होतो. आई वडिलांचा 10 आज्ञा, या 10 आज्ञा नाही पाळला तर काय होणार आहे? नाश होणार. या गोष्टीवर जे लोक आज्ञा पाळत नाही, जे लोक देवाच्या नियम पाळत नाही, त्या लोकांवर काय ठेवलेलं आहे? या लोकांचं, त्या सदोम आणि गमोरा लोकांचं काय झालेलं आहे? पाप वाढलेलं आहे. म्हणून देवाचा क्रोध त्या गोष्टीवर आहे. त्या गोष्टीमध्ये आपल्याला जाऊन त्या गोष्टीमध्ये राहायचं नाहीये. आपण पण अशाच पात्र होणार आहे. आपण तिथं राहत असलो तर काय होईल? लोट तिथं राहून बसला असता तर त्याचा काय झाला असता? ना जुन्या गोष्टीतून परमेश्वराने बाहेर काढले, व्यसनातून परमेश्वराने बाहेर काढले. त्याच्यात जाऊ नका.
शिव्या देणार, खोटं बोलणार आणि घाणेरड्या पापामध्ये राहणारा व्यक्ती तुम्हाला मला परमेश्वर बदललेला आहे. त्या गोष्टीमध्ये आपल्याला राहायचं नाही, ते घर सोडायचं आहे. काय करायचं? सोडून द्यायचं. ज्या गोष्टीवर देवाचा क्रोध येणार आहे ते घरामध्ये राहायचं का? आपल्याला नाही राहायचं. राहू नका. परमेश्वर तुम्हाला बाहेर काढतो याचं कारण तुम्हाला वाचवण्यासाठी. हालेलुया. कोणाला वाचवण्यासाठी परमेश्वराने बाहेर काढलं? लोटाला त्याच्या लोटाला त्याच्या 2 मुलींना. पण बायको बिचारी मागच पाहत बसली संसारकडे. आपण एवढं सोडून चाललोय. काय सोडून चाललोय? ज्या गोष्टीवर परमेश्वराचा क्रोध आहे ती गोष्ट पण नको आपल्याला. ती वस्तू पण नको. ज्या वस्तूमुळे जर तुमचा माझा नाश होत असेल, कशाला मारायचं त्या वस्तूसाठी? साडीसाठी, कपड्यासाठी मरतोय आपण. देवाचा चर्च बुडून साडीसाठी पळतोय. देवाचा चर्च बुडून काय पाहिजे? ज्या गोष्टीपासून आपला नाश होतो कशाला पाहिजे? ती वस्तू, ते घर आणि ते इस्टेट नको. ती आपल्याला लोटाने काय केलं? ते घर नको, ते इस्टेट नको, काय नको. त्याचा जीव त्याच्यामध्ये गुंतलेला होता. पण देवदूताने त्याला हाताला धरून बाहेर काढले. तिथं वचनामध्ये सांगितलेलं आहे. हालेलुया. 15 मध्ये 16 पहाट होताच दूताने लोटाला काही करून म्हटले, उठ, तुझी बायको येथे असलेल्या तुझ्या 2 मुली यास घेऊन निघ, नाहीतर या नगराच्या शिक्षेत तुझा संहार होईल. या नगराच्या शिक्षेमध्ये तुझा काय होणार आहे? सर, या जगामध्ये राहून आपल्याला नाशामध्ये राहायचं नाही. या जगातल्या लोकांवर काही लोकांना त्याच्यातून आपल्याला बाहेर काढायचंय. पण त्याच्या बरोबर राहून ते नाशाच्या मागे चालेल. आपण पण नाश करून घ्यायचं नाही. ते लोक देवाला पण मानत नाही. हालेलुया. ते लोक देवाला मानित होते का? नव्हते. देवाला पण मानित नाही. आपण त्याच्याबरोबर राहायचं. अरे आपल्याला देव माहिती, आपल्याला पिता माहिती आहे, पुत्रा माहिती आहे, आपल्याला सगळं माहिती आहे. आणि आपण काय करतो? त्या लोकांच्या नादी लागतो आणि खुशाल म्हणतो आमचं गणगोत आहे. अरे तुझा गणगोत तुला खड्डा घेऊन तुला गणगोतामुळे तुझा नाश होईल. प्रेज द लॉर्ड. या लोटाने जरी बायकोकडे पाहिलं का? त्यांनी म्हटलं नाही भाऊ, देवाने सांगितलं मागणे बायचं. त्यांनी बायको त्याची सोडून दिली. पण तो काय करायला लागला? पुढंच पाहत बसला. तो बायकोकडे पण पाहिले नाही त्यांनी. असं आपल्याला पाहिजे. जर तुम्ही परमेश्वराने सांगितलेली आज्ञा पाळत असेल तर परमेश्वर स्वर मध्ये तुमचं स्वागत आहे. त्या देशामध्ये तुमचं स्वागत आहे स्वर्गाच्या. ते देश नाही तर स्वर्ग आहे. त्या स्वर्गामध्ये तुम्ही जर परमेश्वराचं ऐकून चालत असेल तर देवदूत तुमच्यासाठी स्वागत करणार आहे. स्वर्गामध्ये तुमच्यासाठी कितक्या भारी भारी गोष्टी आहेत. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये काय सांगितलं की ज्या देवदूतांनी काय केलं त्याला काय केलं? हाताला धरून बाहेर काढलं. माझं नाव. पण तो दीर्घाई करू लागला तेव्हा परमेश्वराची करुणा त्याच्यावर होती. म्हणून त्या पुरुषांनी त्याच्या बायकोच्या आणि त्यांच्या 2 मुलीच्या हातात धरून त्यांना उडून बाहेर काढले आणि नगराबाहेर आणून सोडिले. नगराच्या बाहेर आणून सोडले. कुठून? सदम गमोरा. जिथून परमेश्वर ज्या ठिकाणाचा नाश करणार होता त्या नाश करणाऱ्या ठिकाणातून परमेश्वर आपल्याला बाहेर काढलेले आहे. प्रेज द लॉर्ड. देवाचा दूत तिथून काय आला? आज पास्टर तुमच्या घरी येतात. कशाला येतात? तुम्हाला त्या नाशातून बाहेर काढायला येत आहे. तुम्हाला त्या व्यसनातून बाहेर काढायला येत आहे. ज्या गोष्टीवर परमेश्वराचा क्रोध आहे, ज्या गोष्टीवर परमेश्वर त्या नाश करणाऱ्या त्या ठिकाणामधून कोण तुम्हाला बाहेर काढत आहे? परमेश्वर. जर दास तुमच्याकडे आले नसते तर तुमचं व्यसनातून तुम्ही बाहेर आले असते का? तुम्ही आत्महत्या करायला चाललेले होते. तुम्ही नाश करून घ्यायला चाललेले होते. पण त्या ठिकाणामध्ये कोणाला पाठवलेलं आहे? देवदूतासारख्या एका सेवकाला पाठवलेला आहे. सेवक तुमच्याकडे आलेले आहेत आणि तुम्ही आणि तुमचा कुटुंब परिवार पापामधून, शापामधून, अपराधामधून काय झालेलं आहे? वाचलेला आहे. देवदूत नसता गेला तर हे काय झाले असते? पुढे गेले असते. बायकोला तेच पाहिजे होतं. तिला संसारात लागत होतं. काही काही लोक राहतात घरामध्ये त्यांना देव आवडतच नाही. त्यांना मागच पाहायला आवडत. तिला तर तेच लागत होतं. काही बाया अशाच आहेत. पण त्या बायाला ओळखून जावा असतील, बहिणी असतील, कोणकोण असतील ते ओळखायचं. योबाने लोटाने ओळखलं. अरे माझ्या बायकोचं लक्ष मागे. मला काय पाहायचं रे बाबा? मला काय देवाचा क्रोध मला सहन होणार नाही. मला काय नाश व्हायचं नाही. मला देवाचं ऐकायचंय. म्हणजे एवढं प्रेम आहे. प्रेज द लॉर्ड. त्या देवदूताने त्याला गावाच्या बाहेर काढून दिलं आणि पळा. काय
म्हणून पळालं पाहिजे. ते ठिकाण सोडायचं आहे. त्या ठिकाणामध्ये बसायचं नाही. तिथंच मागं फाद बसायचं नाही. जी गोष्ट येशूद्वारे सुटलेली आहे तिच्यामध्ये पुन्हा जाऊन पडायचं नाही. कारण की त्याच्यामधून तुम्हाला मला त्या जुन्या गोष्टीमधून तुम्हाला मला अनेक गोष्टीमधून बाहेर काढणारा देव आहे. हालेलुया, हालेलुया. कुणी बाहेर काढले? देवदूताने बाहेर काढलं. आता तुमची साक्ष बघा कशी. तुम्ही पूर्वी काय होते? या तिथं परमेश्वर काय करणार होता? नाश करणार होता. पण देवाने तुमच्यातले काहीतरी गुण पाहून तुमचं तारण झालं, तुमचा उद्धार झालेला आहे. देवाने तुम्हाला मला वाचवलेला आहे. सेवकाद्वारे तुम्हाला मला काय केलं? वाचवलेलं आहे. त्या ठिकाणामधून परमेश्वराने तुम्हाला मला बाहेर काढलेलं आहे. हा, लोटामध्ये काहीतरी पाहिलं परमेश्वराने. लोटासाठी कुणी मध्यस्थी केली? बोला ना. तुम्ही आणि मी मध्यस्थी करणारे लोक वाचणार आहे. अब्रामाने काय केलं? देवा तू त्या गावाचा नाश करायला लागलेला आहे, पण तिथं थोडेसे नीतिमान असले तर देव म्हणला मी त्या नीतिमानाला वाचवेल. कोणाला वचन दिलं? अब्रामाला वचन दिलं. आणि अब्रामाच्या मध्यस्थीद्वारे परमेश्वराने कोण वाचलेला आहे? लोट वाचलेला आहे. तुमच्या आणि माझ्या मध्यस्थीद्वारे कोण वाचणार आहे? घर वाचणार आहे. घरातले लोक वाचणार आहे. बाहेरचे लोक वाचणार आहे. पापामध्ये उमारणारे लोक वाचणार आहे. कोण वाचवणार आहे? देव वाचवणार. पण आपल्याला उभं राहिलं पाहिजे. काय उभं राहिलं पाहिजे? अब्रामाने काय केलं? उभं राहिलं. अब्राम म्हटलं माझ्या लोट मला बाहेर पाहिजे, मला नाशात दिसला नाही पाहिजे. तुम्ही पण तेच केलं पाहिजे. तुम्ही तिथं काय चाललंय? तिथं पाप चाललंय, तिथं जाऊन बसतो आपण. तिथं चाललं काहीतरी करायचं, जेवण करत बसले तिथं. समजून घ्या मला काय बोलायचंय. जेवण चाललं, आपण तिथे जाऊन बसतो, वाढू लागतो सगळं. अब्रामाने ते केलं का? अब्रामाने केलं ना. अब्राम म्हटलं त्या गावात आपल्याला पाऊलने टाकायचा. आपला लोट माझा पुतण्या बाहेर आला पाहिजे. त्याच्याला परमेश्वराकडून उत्तर घेतलं. मग त्याने काय केलेलं आहे? त्यानंतर तो शांत बसलेला आहे. पण त्या ठिकाणी परत तो काय झालेला आहे? कोण गेलं त्या ठिकाणामध्ये? परत तिथे गेला. पण इकडे 27 वचनामध्ये इकडे अब्राम मोठ्या पहाटे सुटून जेथे तो परमेश्वराकडे उभा राहिला होता त्या ठिकाणी गेला. त्याच्या प्रार्थनेचं त्याला उत्तर मिळालं. त्याने केलेल्या मध्यस्थीचं काय मिळालं? उत्तर मिळालं. म्हणून ज्या ठिकाणामधून त्याने प्रार्थना केली त्या ठिकाणाला तो पुन्हा गेलेला आहे. तुम्हाला मला ठिकाण सोडायचे का? परमेश्वर कुठून बोलतो? मला नाही, इकडे बघा कुठून बोलतो. इथून तुमच्यासाठी परमेश्वर बोलतो. मग इथूनच तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळणार आहे. हे ठिकाण तुम्हाला मला बदलायचं आहे का? हे ठिकाण तुम्हाला मला सोडायचं आहे का? देवाचं ठिकाण सोडायचं आहे का? देवाचे लोक तुम्हाला मला सोडायचे आहे का? कधीच सोडायचे नाहीये. तर आपण देवाचे लोक आपण त्यांच्या बरोबर राहत नाही. आपण कुठे गेलो? माग पाहत आहे. कुठं पाहत आहे आपण? ज्या ठिकाणाला परमेश्वराने तुमचं ऐकलं, ज्या ठिकाणाला परमेश्वराने तुमचं उत्तर दिलेलं आहे, त्या ठिकाण आपण सोडून इकडं तिकडं भटकत आहे, इकडं तिकडं जात आहे. याचा अर्थ म्हणजे तुम्ही काय करत आहे? मागे पाहत आहे. आणि जे लोक ठिकाण सोडणार आहे ते लोक आशीर्वादित नाही. हालेलुया. किती लोक माझ्या बरोबर आहे? ठिकाण सोडणारे लोक आशीर्वादित आहे का? या ठिकाणामधून परमेश्वराने त्याचं ऐकलं, लोटाला वाचवलं, त्याच्या 2 मुलीला वाचवलं, परत अब्राम त्या ठिकाणी गेलेला आहे. म्हणून आज अब्रामाची संतती काय आहे? अब्राम, इसाक, याकूब. आणि याकोबाला 12 लेकरं आहेत. हे सगळं इस्रायल लोक काय झालेले आहे? आशीर्वादित आहे. त्याचं कारण आणि इस्रायल अब्रामामुळे अजून कोण आशीर्वादित झालेला आहे? त्याचा पुतण्या पण काय झालेला आहे? आशीर्वादित झालेला आहे. अब्रामाचे कुळ काय झालेलं आहे? आशीर्वादित झालेलं आहे. का आशीर्वादित झाले? कारण की अब्राम कोणाचा ऐकणारा? देवाचा ऐकणारा व्यक्ती आहे. तुम्ही आणि मी कोणाचं ऐकलं पाहिजे? देवाचं, देवाच्या सेवकाचं, देवदूताचं काय झालं पाहिजे? ऐकलं पाहिजे. लोटाने कोणाचं ऐकलं? लोट म्हणला अरे पुरुष कोणीतरी वेगळे दिसतात.
हे देवदूत दिसतात म्हणलं तो. काय म्हटलं देवदूत? स्वागत केलं, त्यांच्यासाठी जेवणाची तयारी करायला लागला. त्यांना मुक्कामाला ठेवलेला आहे. स्वागत केलं नाही. ज्यावेळेस स्वागत केलं, स्वागत ज्यावेळेस तुम्ही देवाच्या लोकांचं स्वागत करत आहे त्यावेळेस तुमच्यासाठी वाचण्याचे आशीर्वाद आहे. आमेन. हालेलुया. अशाचे आशीर्वाद आहे. वाचणार. शेजारच्याला सांगा वाचण्याचे आशीर्वाद मिळणार. देवाचे लोक तुमच्या दारात येतात त्यावेळेस तुम्ही नाशातून काय होणार आहे? वाचणार आहे. देवदूत नसते आले तर काय झालं असतं? बघा ना इकडं माझ्याकडे. देवदूत नसते आले तर लोट वाचला असता का? त्याच्या मुली वाचल्या असत्या का? बायको पण काय झाली? वाचली असती. ती तर वाचलेलीच नाही, ती कामच झाली डायरेक्ट. ती ऑलरेडी ती तर तिला तेच पाहिजे होतं, घरच पाहिजे होतं तिला. घरातच बसून गेलं. प्रेस द लॉर्ड. कधी कधी घर सोडावं लागतं. प्रेस द लॉर्ड. मग ज्या वेळेस लोटाने त्या देवदूताचं स्वागत केलं, देवदूताला जेवण खावणं बिवणं केलेले आहे, म्हणून तो नाशाच्या ठिकाणामधून वाचलेला आहे. मनाच्या ठिकाणामधून, त्रासामधून वाचलेला आहे. गंधकामधून काय झालेला आहे? वाचलेला आहे. पिण्यामधून काय झालेलं आहे? वाचलेला आहे. नरकापासून काय झालेलं आहे? वाचलेला आहे. अरे देवाच्या क्रोधापासून काय झालेलं आहे? वाचलेला आहे. याचं कारण मध्यस्थी ऐकली जाते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Yes. हालेलुया. मग आपण लोकांसाठी मध्यस्थी करणार का नाही? हा, सेवकासाठी सेवकाचं ऐकणार का नाही? हा, सगळ्यात महत्वाचं मागे पाहायचं का आपल्याला? बिलकुल पाहायचं. ठीक आहे, आपण उभं राहू.